तालुक्यातील सावरोळी जिल्हा परिषद गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून तालुकाध्यक्ष तथा विद्यमान सरपंच ॲडव्होकेट संतोष बैलमारे यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे। ॲडव्होकेट संतोष बैलमारे हे जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जात असल्याने खालापूर तालुक्यातील धामणी कातकरवाडी ग्रामस्थांनी ॲडव्होकेट संतोष बैलमारे यांना पाठिंबा दर्शवलाय। ॲडव्होकेट संतोष बैलमारे यांनी धामणी कातकरवाडीसाठी अनेक समाजोपयोगी कामं केली असून काही कामं त्यांनी मार्गस्थ लावण्यासाठी पुढाकार घेतलाय। त्यामुळे ॲडव्होकेट संतोष बैलमारे यांनी वाडीसाठी केलेल्या कामाची दखल घेत त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आलाय। ॲडव्होकेट संतोष बैलमारे यांची धामणी कातकरवाडी ग्रामस्थांनी भेट घेत पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलंय। या प्रसंगी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील, सावरोळी येथील पक्षाचे पदाधिकारी आणि धामणी कातकरवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते। काम चांगलं आहे म्हणून आम्ही आमच्या मुलींसाठी पण त्यांनी चिकार केले, म्हणजे रस्त्याची सोय पण त्यांनी केली आणि त्यांना गाडीची पण सोय केली आणि आमच्या वाडीला रस्ता पूर्ण टच नाही म्हणून आम्ही आमची पूर्ण वाडी त्यांना याच्या पुढे सहकार्य करू म्हणून आमची पूर्ण वाडी तयार आहे। काहीतरी जेव्हा लागेल तर ती माणसं आमच्यामध्ये येतात, परंतु आपण एक काम करणारे व्यक्ती म्हणून आज संतोष बैलमारेकडे आपण पाहताय आणि संतोष बैलमारेंनी वकील म्हणून काही अडचणी सोडण्याचं काम आपल्याला केलं असेल तर ते करू शकतात। सर्वांना त्याचा विश्वास आहे तर त्यांनी जो काही आपला आंदोलन रस्ता केलाय आणि ज्या बरेचसे त्याच्यावर परमिशन ते यायचे ती देखील ती कशी परवानगी आली त्याला चांगलं ज्ञान आहे तर तो देखील ते मार्ग त्या ठिकाणी काढतील। आपल्या ठिकाणी काही लाईटची व्यवस्था केली, पूर्ण लाईटची व्यवस्था ते पूर्ण तुमची त्याचबरोबर काही सीसीटीव्ही कॅमेरे बसवले त्यांनी त्या ठिकाणी काम केलंय। आपण पाहिलं तर सावरोळी सारख्या ग्रामपंचायतीच्या सरपंच होऊन चांगलं काम करतायत आणि अतिशय अनुभव असलेली व्यक्ती आज या ठिकाणी जर आपण त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलात मी मनापासून तुमचं कौतुक करतो। बाकी तुमच्या धामणीच्या महाराजांची मला काय सर्वांची नाव माहित नाही, महिलांची पण तशी काही नाव माहित नाही। माझ्या वाडीच्या रविवारमध्ये कोणतं नाव म्हणजे जिल्हा परिषद इलेक्शन लागले जातात त्या निवडणुकीसाठी मी तयारी करतो। तुमच्याकडे मी सर्वांकडे मदत मागते तर मला मतदान द्या आणि निवडून आणा। आपल्या वाडीमध्ये रोडची समस्या आहे, रोड केलाय पण तो अपूर्ण आहे। तुमच्या वाडीमध्ये पण आजारी पडते त्याला हॉस्पिटल यायचं तुम्हाला झोळीत घेऊन जावं लागतं आणि गेले कित्येक दिवस हा त्रास चालू आहे। शाळेत जाण्यासाठी सुद्धा मुलांना 2 किलोमीटरचा परिसर त्यांना प्रवास करावा लागतो। संतोष बैलमारे हे आपल्या उमेदवार आहेत। तसेच धामणी वाडीतला मूळ सहकार्य संतोष बैलमारे भाई यांना करणार आहेत ही मला आश्चर्य आहे फुल। परंतु दुसरी गोष्ट अशी की जी ह्या महिलांच्या मुली ज्या शाळेत येत आहेत त्यांना रिक्षा वगैरे जायला रस्ता या बायांना सावरोळीमध्ये यायला हा संतोष बैलमारेंनी केलेला आहे। तसंच जाणे येणं रिक्षा ठेवले यासाठी बाकी मुलींवर लक्ष आहे। बाकी भरपूर आणि ह्यासाठी आणि ह्यांना सर्वांना बोललेलं मी ह्या वेळेला जर राष्ट्रवादीमधून आपले इतर उमेदवार आपले आहेत आणि त्यांना बोललो हातामध्ये भेटलं घड्याळ आहे आणि मोबाईल मध्ये तर बघितलं तरी घड्याळच आहे आणि सोपा निशाणे ह्याच्यामधून करून आपल्याला सहकार्य करायचंय। ह्याच्यामधून संतोषबाई यांची सीट लागली तर माझा आनंद आहे।